आणि आणखीन एक गोष्ट मला सांगायची होती की ती म्हणजे बऱ्याच जणांचा प्रश्न होता की मी ना म्हणजे सकाळी दिवाबत्ती म्हणजे सकाळी ना दिवा लावत नाही आहे का देवापुढं. तर मग आम्ही सकाळी दिवा नाही लावत खरंच, कारण मी आणि आम्ही दोघं पण ऑफिसला जातो आणि सकाळी लावलेला दिवा मग आता लावल्यास नंतर विझवता पण नाही येत ना, त्यामुळे ना मग मी सकाळी तर काही लावत नाही, कारण मग आपण दिवसभर घरी नसतो. मग थोडी भीती पण आहेच ना की म्हणजे आपण दिवा लावून ठेवला आणि नंतर तो म्हणजे आपण नसल्यास कधी मांजर आलं किंवा उंदीर आला तर ते पाडले असते, तर मग थोडं रिस्की आहे. म्हणून ना मी म्हणजे सकाळी ना दिवा लावत नाही आहे. तर सकाळी ना मी फक्त धूप आणि अगरबत्तीच लावते आणि ते ना मी ऑफिसला जाईपर्यंत आमचे सगळे बाकीचे कामं होईपर्यंत ना म्हणजे ती संपून पण जातात. त्याच्यामुळे वाटतं की हा आपल्याला थोडी रिस्क नाही आहे बाबा, तर मग आपण आरामात जाऊ शकतो. जसं आपण बाहेर जाताना गॅस चेक करून जातो ना, मग तसंच मंदिराचं पण होतं. मग काय व्हायचं बऱ्याच वेळेस ना आम्ही म्हणजे अगोदर नवीन आम्ही म्हणजे नवीन नाही म्हणता येणार, पण अगोदर ना आम्ही कंटिन्यू सकाळी दिवा लावायचो. पण मग भीती वाटायची की म्हणजे दिव्यामध्ये तेल जास्त असले असते ना, दिवा बराच वेळ राहतो. तर मग कधी कधी ती म्हणजे भीती आहे. म्हणून ना मी आता सकाळी नाही दिवा लावत, तर संध्याकाळीच दिवा लावते उंबरट्याजवळ, तुळशीजवळ आणि देवापुढं एवढ्या ठिकाणी लावते. तर मग सकाळीचा मी स्किपच करते बरं का. तर मग माझं तरी म्हणणं तसं आहे, कारण सकाळी पण लावायला पाहिजे, पण घरी कुणीच नसतं तर मग थोडं रिस्क वाटते. त्यामुळे ना मी संध्याकाळीच दिवा लावते, सकाळी फक्त धूप आणि अगरबत्ती एवढंच असतं. आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार, तर तुम्हाला सगळ्यांना ना श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारच्या ना खरंच खूप मनापासून शुभेच्छा बरं का. आणि आता ना सगळे सण चालू होत आहेत, तर त्यामुळे ना घरात पण एवढी म्हणजे छान वाटते. आता सध्या तरी आम्ही दोघं जणच आहोत बरं का, पण आता रक्षाबंधन ते मग घरी सगळे येतील तेव्हा तर आणखीनच छान वाटेल. पण आता ना श्रावण जसं जसं चालू होतं ना तसं सगळे सण चालू होतात, त्यामुळेच ना खरंच खूप म्हणजे मन एकदम असं प्रसन्न झाल्यासारखं वाटतं. आणि सकाळी त्यांना जेव्हा मी पूजा करून ऑफिसला गेले ना, तेव्हा तर आज माझा दिवस इतका छान गेला ना, मला खरंच खूप पॉझिटिव्ह वाटत होतं दिवसभर. सकाळी छान अशी पूजा झाली होती म्हणजे करून, नंतर मी फ्रेश म्हणजे मी ना आज दिवसभर असं टवटवीत असल्यासारखे होते. एवढं काम होतं दिवसभर तरी पण ना मन अगदी प्रसन्न झालं होतं. आता संध्याकाळ झालेली आहे. सकाळी ना मला म्हणजे पूजेमध्ये बाकीचे सगळे पसारा आवरण्यात, नंतर बाकीचं फराळाचं ते बनवण्यात ना थोडा उशीरच झाला. त्यामुळे ना मला म्हणजे शिवलीलामृतचा 11 वाद्य तर काही वाचता नाही आलेला. म्हणून म्हणलं आता संध्याकाळ झालेली आहे, आता दिवाबत्तीचा पण टाईम झालेला आहे, आता टाईम पण आहे आपल्याकडे. आता अगोदर म्हणजे दिवाबत्ती लावून घेऊ आणि नंतरच ना आपण इकडे म्हणजे शिवलीलामृत पारायण हे करून. सकाळी ना मी अशा प्रकारे काही पूजा केली होती, खरंच खूप प्रसन्न वाटत होतं बरं का. आता संध्याकाळ झालेली आहे, तर संध्याकाळच्या म्हणजे पूजेची तयारी करायची आहे. अगोदर इकडे मी दिवा आणि अगरबत्ती लावून घेते. पण एक गोष्ट छान झाली ते म्हणजे हे ना माझं आज पार्सल आलेलं आहे. मी ना 8 दिवस झालं ऑर्डर केलं होतं आणि ते फायनली ना आज आलेलं आहे. तर मी ना मी पूजेसाठी म्हणजे धूपदाणी मागवली होती. अगोदर होती तर ती थोडी खराब झालेली, म्हणलं आता मी नवीन ऑर्डर करावी. आणि ही मी ना म्हणजे मी शोरूमच केलेली आहे आणि खरंच खूप छान आलेली आहे बरं का. म्हणजे मला तर खरंच आवडली. आता हे थोडं 2 दिलेले आहेत, हे थोडं सेटअप करून घ्यायचं आहे. तर हे थोडं मला बघावं लागेल कसं आहे ते. आणि मला पर्सनली तर खरंच खूप आवडली. म्हणजे क्वालिटीला पण काही नावं ठेवण्यासारखं असं काहीच नाही आहे बरं का, छान आलेली आहे. आणि जर तुम्हाला कोणाला परचेस करायची असेल ना तरी तुम्ही नक्की करू शकता. ती ना मी मेशोवरूनच घेतलेली आहे, तर तुम्हाला म्हणजे इझी पण अवेलेबल होईल आणि दिसायला पण खरंच खूप छान दिसते बरं का, मला तर आवडली.
चांगली आहे ना, म्हणजे मला तर आवडली आहे. म्हणजे एवढी काही महाग पण नाही आहे आणि म्हणजे दिसायला पण छान आहे, त्यामुळे ना छान वाटते मंदिरामध्ये ते ठेवल्यास. आपल्याला घरामध्ये ठेवायचं असेल तर ते पुन्हा कोणाकोणाला ना सवय असते, म्हणजे चांगली गोष्ट आहे ते की कोणी ना उंबरट्याची पण पूजा करतं. तर उंबरट्याची पण पूजा करत असताना आपण तिथं जर फक्त स्टँडमध्ये लावली तर ना ती म्हणजे बसत नाही आहे, तर ती हवेनं ती लवकर विझू शकते. तर याच्यामध्ये ना म्हणजे छान आपल्याला इथं असं जाळे असल्यामुळे ती पूर्ण घरभर पण पसरू शकते आणि लवकर विझणार पण नाही आहे. छान क्वालिटी आहे. तर आता पूजेसाठी बसली पण होती, तर मग आता आजच उद्घाटन पण आपण करून घेऊ. त्याच्या अगोदर ना मला एक गोष्ट सांगायची होती. म्हणजे सगळ्यांचं कन्फ्युजन होतं आहे की मला इकडून ना भिंत असल्यामुळे मला इकडे काही कॅमेरा ठेवता येत नाही आहे. मग त्याच्यामुळे ना मला इकडे मोबाईल ठेवावा लागत आहे आणि त्याच्यामुळे हा जो आहे माझा तो उजवा हात आहे, पण तो दिसताना ना मला इकडं असं म्हणजे माझा डावा हात दिसत आहे. तर मग सगळ्यांना असं वाटतं की म्हणजे भरपूर तसेच म्हणतायत की मी ना पूजा करताना डाव्या हाताने करते. माझ्या फ्रेंड्सचा पण भरपूर जणांचा कॉल आला. पुन्हा मला घरी पण तसंच म्हणे की तू ना म्हणजे डाव्या हातानं पूजा करत आहेस, उजव्या हातानं करतं. तसं काहीच नाही आहे. मी पूजा ना म्हणजे उजव्याच हातानं करत आहे बरं का. पण इकडं ना भिंत असल्यामुळे मला इकडं ना स्टँड ठेवता येत नाही आहे, त्यामुळे मला इकडल्या बाजूनं ठेवावं लागत आहे. आणि त्यामुळे ना म्हणजे मला कसं होते, तर मग माझा जो उजवा हात आहे ना तो दिसताना म्हणजे कॅमेरामध्ये तो डावा हात दिसत आहे. त्यामुळे सगळ्यांचं कन्फ्युजन होत आहे की म्हणजे माझा जो हात आहे ना तो म्हणजे मी पूजा करताना ना डाव्या हातानं करत आहे असंच होते. म्हणजे कुंकू लावताना, पुन्हा नंतर अगरबत्ती ओवाळताना, नंतर म्हणजे बाकीची सगळी पूजा ती करताना ना सगळ्यांना असं वाटत आहे की मी ना डाव्या हातानं पूजा करत आहे. पण खरं तसं नाही आहे. मी पूजा ना उजव्याच हातानं करते आणि हा माझा उजवा हात आहे बरं का. पण ते पूजा करताना ना असं बसल्यास ना ते इकडं हे असल्यामुळे मोबाईल ना ते डावा हात दिसत आहे. तर तसं नाही आहे. मी पूजा ना उजव्याच हातानं करत आहे. तर ते दिसताना तसं दिसत आहे. मला इन्स्टाला पण ना भरपूर कमेंट आले की तू ना अगोदर पूजा उजव्या हातानं करायला शिक आणि नंतर हे कर म्हणून. पण तसं खरंच नाही आहे बरं का. मी पूजा उजव्याच हातानं करते आणि मी काही डावकरी नाही आहे. म्हणजे उजव्याच हाताने सगळी कामे करते. पण मग ते थोडा इकडून भिंत असल्यामुळे ना थोडा प्रॉब्लेम येत आहे, तर तेवढं समजून घ्या तुम्ही. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जय शिवभजने परायण सदाशिवली नामव्रत श्रवण अर्चन सदाशिवाचे सूत म्हणे शौनकादिका प्रती जय रुद्राक्ष धारण भस्मचरिती त्याच्या पुण्यशेला निमिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याची वंदिती शक्रादी सुरगण तो शंकरचे त्याचे दर्शन गीतापरती जीवभू 18 षोडश दंडे नाना बांधव रुद्राक्ष सुलक्षण ते माझे एक बांधव पूर्ण शिवस्वरूप मनोनी त्या अग्नी करता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिले आदरे
कंठी बांधावे 32 मस्तकाभोवती शोभे सहसा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी एक. तर हा सोमवारचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ना ते नक्की कमेंट करून सांगा. आणि मी तर आशा करते की तुम्हाला ना माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटलेलीच असतील, कारण खरंच बरं का म्हणजे भरपूर जणांचे तेच क्वेश्चन होते की मग त्यामुळे म्हणलं की आज ना थोडा टाईम पण आहे, तर आज ना सगळ्या प्रश्नाचे आपण उत्तर पण देऊत, म्हणून मग आज ना हा ब्लॉग बनवलेला होता. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ना ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचा श्रावणातला सोमवार कसा गेला ना तेही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. तर पुढच्या ब्लॉगसाठी तोपर्यंत बाय बाय.